नमस्कार सर्वांना। तर आज माझ्या डोळ्याला ना अचानकच काहीतरी झालेलं आहे। पूर्ण रात्री काल ना पूर्ण लाल होता, पण शूट करायचं म्हटलं तर ते आरशूचे पप्पा गेले होते बाहेर फोन घेऊन, तर मी काही शूट नाही केला। तर तुम्हाला दिसत असेल थोडासा असा सूज आलेली डोळ्याच्या भोवती, आणि डोळा थोडंसं मोठा वाटतो आणि छोटा वाटतोय, कारण की ना याच्यात काहीतरी गेलं का काही समजणार नाही। पण लाल भडक झाला होता काल आणि बारीक झाला होता, आणि अजून पण तुम्हाला डोळा बारीक दिसत असेल आणि मोठा दिसत असेल। तर चला मग आज मी काहीच काम केले नाही, दीदीनेच आवरून घेतलं सकाळी सकाळी थोडंसं। दादू तर झोपेली, उठ दादू शाळेत जायचं आणि दादूची सकाळचा हाफ डे असल्यामुळे ना लवकर शाळा असते, दादाला काही उठ वाटत नाही। सर्दी झाली का रे? हां दादा झाली थोडीशी सर्दी। कुल्फी खातो का? नाही काय ना, उठ लवकर सगळं पोरांचं आवरले। तर हे बघा आता आमच्या दारात रोज 3 दिवसापासून चिमणी मस्त अशी सकाळी सकाळी येते। तरी बघा तिला आता घरात यायचं वाटतं, ती आजपर्यंत आता मग पर्यंत आली ती गेली। 3 दिवसापासून त्या घरातच येऊ लागल्या, तर त्या पत्रावर बसेल तिथं। तर मग आता पटकन आवरायचं आहे, शेतात पण जायचं आहे लसूण काढायला, कारण की लसूण 1-2 दिवसात काढणं पडेल। माझ्या आईची घराची वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे 31 तारखेला। तर 31 का 30 तारखेला आहे? 30 तारखेला आहे रविवारी। तर मग म्हटलं लसूण वगैरे काढून घ्यावा, घरचे काम आवरून घ्यावा, कारण की मम्मीकडे जायचे 2 दिवसासाठी। आणि मम्मीची तर मस्त असं छान भंतीजी येणार आहे, मस्त असे पूजा पाठ होणार आहे। तुम्हाला ती चिमणी दाखवली ना, तर ती चिमणी रोज गाडीच्या आरशाच्या भोवती येते आणि त्या आरशावरती चुचण्या मारते। का मारते की तिला वाटतंय त्याच्यात आणखीन एक चिमणी दिसते ना, तर ती रोज झाले 10-15 दिवसापासून रोज त्याच्यात येऊन ती त्याच्यामुळे आरशाला हे करते। तर हे बघा इथे मी आरसा असा ठेवले खाली, तरी ती खाली येऊन असे मारते। त्यांना वाटतंय अशात रोज दिसते, तर मग ते त्यांचं चित्र त्यांना दिसते। आणि इकडे पण एक घरामध्ये आरसा आहे, ड्रेसिंग टेबल। तर मी तिथं ते ड्रेसिंग टेबलला ठेवलेलं आहे, जुना झाला खराब झाला म्हणून। तिथं पण रोज चिमणी तसंच करते। आज नाही, आता तुम्हाला मी उद्या नक्कीच दाखवेन, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तो आरसा कोणता आहे। तर ड्रेसिंग टेबल होता माझ्या लग्नात येईल, तिथं पण चिमण्या रोज सकाळी सकाळी मस्त अशा चिमण्या येतात आणि तिथं चोच मारतात, काहून की त्यांना वाटतं डबल पक्ष दिसत। आणि आमच्या घरात शेजारी भोवतीच बघा कवटाचं झाड आहे, तुम्हाला दाखवते जेवण करून। त्याची छान अशी मस्त कवटा आहे, गोड कवटा आहे, पण आम्ही काही आणत नाही जवळ असल्यामुळं। आणि ते मी पप्पाईचं झाड लावलेलं आहे, तरी मस्त झालेलं आहे। लावलेलं नाही आहे, पप्पा बी टाकलं होतं तर ते बीच आलेलं आहे भरपूर। मग किती मोठे पप्पा आले होते, पण माकडं नाही ना खराब करून टाकलं। इथे पण आहे पपईचं एक झाड, एक नाही 2 आहे। तरी बघा चला आता आपण पाहू चिमणी आली का काय, नाही आली अजून। माझी तुळस बघा किती छान आणि मस्त झालेली आहे। खिचडी टाकलेली आहे, अजून ती पूर्ण तयार व्हायला बाकी आहे, अजून काही शिजले नाही। आणि दिलं ना पातेल्याची खिचडी लय आवडती। मी मोठाची डाळ टमाटर त्याच्यात शिजायला टाकलं, तर मस्त डाळ पण शिजू लागली। भाजून मसाल्याची करायची मोठाची डाळ। शेतात जायचं आहे आणि त्याच्यात माझा डोळा पण चांगली सूज आलेली आहे, आणि मला असं पाहताना ना थोडंसं डोळ्याला त्रास होतो आहे, असं जड वाटू लागला आहे डोळा। तर काय प्रॉब्लेम झाला आहे डोळ्याचा तर काही समजणच नाही। आणि काल तर इतका लाल भडक होता ना, लईच लाल झाला होता, पण आज तर थोडासा बरा वाटतोय मला। पण मग थोडंसं जडपणा जाणवतोय, तर पाहू आता काय होतं काही नाही, दवाखान्यात जाणं पडेल की काय। तशी मी काल गेले होते दवाखान्यामध्ये, तर ड्रॉप दिला आहे, ड्रॉप किती, तर हा ड्रॉप दिलेला आहे।
तर हे बघा ड्रॉप दिलेला आहे, 4 थेंब टाकायचे 3 वेळेस. हो आता त्यांना आराम पडतो ठीक नाही तर मग दवाखान्यात जाऊ आणखीन दुसरीकडे. तर मी इकडे खिचडी टाकली आहे गॅसवरती. आरुष बाप्पासोबत जायचे शेतामध्ये, ते येणार आहे आज 11 वाजेपर्यंत येतील ते म्हणे. तर तुम्हाला दाखवते मी आता खिचडी. तर इकडे मस्त अशी खिचडी टाकली, आज पातेल्यातच खिचडी टाकली. आता ते दुसरी चिमणी आहे ना ती तर अजिबात पाहायला तयार नाही, पण ती नुसतं आरशावरती मस्त बसेल आहे. आणि मी ना गाडीवरती ना टावेल टाकला होता, तर तो टावेल पण आहे गाडीवरती तसाच. मस्त हवा सुटलेली आहे आणि छान वाटलं, किती छान मस्त वातावरण झालेले. हवा सुटली का छान वाटतं. या दिवसामध्ये उन्हाळा असतो आणि त्यातलं त्यात छान हवा येते सकाळी सकाळी. तर आमच्या घराच्या भोवती अशी झाडी आहे आणि भरपूर माकडे येतात त्या चिंचावरती. इतके माकडे येतात ना इतके, तर भरपूर माकडे येतात. आणि आमचे पत्राचे ते घरावरचे पत्र आहे ना ते किळकिळ करून टाकले ते ना. तर आता या 4-5 दिवसापासून तर नाहीच आहे ना माकडं, येतीलच ते अजून 1-2 दिवसात बरोबर येतील ते 4-5 दिवसाच्या नंतर येतेच ते. खिचडीला होती येतपर्यंत मी मठाच्या डाळीची आणि जो मसाला आहे तो भाजून घेते आणि काढून घेते. तर चला मग भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. मी व्हिडिओ समाप्त करते.